तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। आंतरराष्ट्रीय योग दिनाला अवघे 75 दिवस शिल्लक असताना त्याच्या प्रचार प्रसारासाठी लोणार येथे भव्य योग महोत्सव उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह आयुष मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते। आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर राबवण्यात येत असलेल्या काउंटडाऊन उपक्रमाचा भाग म्हणून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। आयुष मंत्रालयाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात तब्बल 7,000हून अधिक योग साधकांनी सहभाग नोंदवला। यावेळी मोठ्या संख्येने साधकांनी एकत्रितपणे त्रिकोणासन सादर करत एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला। योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्याचा उद्देश या महोत्सवातून व्यक्त करण्यात आला आहे। MCN न्यूज मराठीकरिता भूषण शेटे, लोणार। विचारा तुम्ही आज आपल्या सगळ्यांना माहित आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये ठराव मांडून योगाला जागतिक महत्व मिळवून दिलं आणि संपूर्ण जगामध्ये 21 जून हा दिवस योग दिवस म्हणून साजरा केला जातो। त्या 21 जूनच्या 100 दिवस अगोदर योगाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी 100 दिवस काउंटडाऊन कार्यक्रम केले जातात। 100 दिवसामध्ये देशातल्या 100 मोठ्या शहरामध्ये या योगाचे कार्यक्रम होतात आणि आमचं आयुष मंत्रालयाचं मोरारजी देसाई जे राष्ट्रीय योग संस्थान आहे त्या माध्यमातून 4 मोठमोठे कार्यक्रम होतात। 21 जूनच्या 100 दिवस अगोदर, 75 दिवस अगोदर, 50 दिवस अगोदरचा आणि 25 दिवस अगोदरचा। आज आपल्या या जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचं सरोवर असलेल्या लोणार नगरीमध्ये आज 75 दिवस अगोदरचा योग महोत्सव मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थांच्या वतीनं, आयुष मंत्रालयाच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी केला। आज या योगा करण्यासाठी आज जवळपास 6,000पेक्षा जास्त लोक याच्यामध्ये सहभागी झाले होते आणि हा योगाभ्यास करत असताना त्रिकोणासन नावाचं जे एक आसन आहे ते आसन 6,000पेक्षा जास्त लोकांनी एकाच वेळेस एका ठिकाणी केल्यामुळं आशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्याची नोंद झालेली आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही पाहत असाल माझ्याजवळ एक मेडल आहे ते आशिया बुक ऑफ वर्ल्डचं, आशिया रेकॉर्ड बुकचं आपल्याला मेडल सुद्धा आयुष मंत्रालयाला आणि मोरारजी देसाई राष्ट्रीय संस्थांना या ठिकाणी मिळालेलं आहे।